आमदार सुहास बाबर यांच्याकडून सदाशिव पाटलांची नक्कल। मी बघाची बापूंना सांगितलं की बापू सावध राहा, आता असं बोललं जाईल की मुलाचं चुकलंय, आता सगळं मी सांभाळतोय, माझ्याकडे बघा, माझ्याकडे आता व्यवस्था करून द्या। राग काढायचा तो काढलाय की मुलाचं चुकलंय, आता सगळं मी सांभाळतोय, माझ्याकडे बघा, माझ्याकडे आता व्यवस्था करून द्या। राग काढायचा तो काढलाय, हे सगळं पसरवलं जाणार आहे। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। काल विट्यात आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर यांनी माजी आमदार सदाशिव पाटील यांची नक्कल केली। त्यांनी सदाशिव पाटील यांची नक्कल करताच उपस्थितांच्यातून दाद देण्यात आली। आमदार सुहास बाबर यांनी आपल्या भाषणात माजी आमदार सदाशिव पाटील यांची 2 वेळा नक्कल केली। सदाशिव पाटील यांच्या सारखाच आवाज काढत त्यांनी नक्कल केली। त्यांच्या या नकलेला उपस्थितांनीही चांगलीच दाद दिली। कालच्या सुहास बाबर यांच्या भाषणाची शहरात चांगलीच चर्चा आहे। त्यांनी वैभव पाटलांचे नाव न घेता जोरदार टीका केलीच, पण माजी आमदार सदाशिव पाटील यांची नक्कल करत कार्यकर्त्यांना सावधान राहण्याचेही आवाहन केले। त्यांनी केलेली नकलेची विटा शहरात चांगली चर्चा आहे। बापू आता तुम्हाला सावध राहावं लागणार आहे। आता तुमच्याकडे धर्मेश भाई यांच्याकडे सारखं आता येणार, पोराचं चुकलंय। मी बघाची बापूंना सांगितलं की बापू सावध राहा, आता असं बोललं जाईल की मुलाचं चुकलंय, आता सगळं मी सांभाळतोय, माझ्याकडे बघा, माझ्याकडे आता व्यवस्था करून द्या। राग काढायचा तो काढलाय की मुलाचं चुकलंय, आता सगळं मी सांभाळतोय, माझ्याकडे बघा, माझ्याकडे आता व्यवस्था करून द्या। राग काढायचा तो काढलाय, हे सगळं पसरवलं जाणार आहे।